एका दाट जंगलात एक छोटूशी मुंगी राहत होती. ती रोज सकाळी उठून आपलं काम करत असे. अन्न शोधायचं, घर बांधायचं आणि आपल्या मित्रांसोबत खेळायचं. एक दिवस जंगलात एक मोठा बलाढ्य हत्ती आला. तो खूप गर्विष्ठ होता. त्याला वाटायचं की तो सर्वांत मोठा आणि शक्तिशाली आहे. एके दिवशी मुंगी आणि तिचे काही मित्र झाडाखाली विश्रांती घेत होते. तेवढ्यात हत्ती तिथून चालत आला आणि मोठ्या आवाजात हसत म्हणाला, तुमचं काय काम आहे इथे? इतके छोटे, माझ्या एका पायाने तुम्हाला चिरडून टाकू शकतो. हत्तीनं मुद्दाम आपल्या पायानं थोडी माती उडवली आणि मुंग्यांना त्रास दिला. मुंगीने हे पाहिलं आणि शांतपणे बोलली, असं वागणं बरोबर नाही. आकारानं मोठं असणं म्हणजे नेहमीच शक्तिशाली असणं असं नाही. हत्ती हसला आणि तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी हत्ती झोपला होता. मुंगीला एक कल्पना सुचली. ती हत्तीच्या कानात जाऊन जोरात चावली. हत्ती जागा झाला आणि जोरात किंचाळला. तो इथे तिथे धावत राहिला. पण छोटीशी मुंगी सापडेना. शेवटी तो खूप थकला आणि खाली बसला. अगं मुंगीबाई, मला माफ कर, मी चुकीचं वागलो. तू जरी लहान असलीस तरी तू खूप शहाणी आणि धाडसी आहेस. मुंगीनं हसून म्हटलं, ठीक आहे, पण पुढे कोणाशीही अपमानानं वागू नकोस. हत्तीला आपली चूक समजली आणि तो मुंग्याचा चांगला मित्र झाला. कधीही कोणाला त्यांच्या आकारावरून किंवा शक्तीवरून कमी समजू नये. प्रत्येकात काही ना काही खास असतं. अशाच छानशा गोष्टींसाठी स्टोरीपॉट किड्स चॅनलला सबस्क्राईब करा.